नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे त्वचा रोग, स्किन डिसीज पण असे म्हटले जाते. त्वचेला आंतरबाह्य शोथ म्हणजे इन्फ्लामेशन किंवा सूज असेल तर त्वचा रोग होतो. यामध्ये त्वचा लालसर होते, सूज येते, त्वचेला आग होते आणि खाज येते. त्वचा रोग शरीराच्या कोणत्याही भागावर होतो. जनेंद्रियाभोवती उघड्या भागावर म्हणजे पापण्या, चेहरा, हात, पाय, मान यावर सहसा हा त्वचारोग होतो. आधी त्वचेच्या पेशीचे केराटिन नावाच्या जाड थरामुळे संरक्षण होते. केराटिनचा लवचिकपणा त्यातील पाण्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो. हे पाणी कधी कधी वाफ होऊन उडून जाते आणि त्वचेतील मेद कमी होतो. काही पदार्थामुळे त्वचेचा क्षोभ म्हणजे ऱ्हास होतो. या पदार्थाला इरिटंट असे म्हणतात. त्वचेचा तेलकटपणा साबणामुळे नष्ट होतो. साबण जास्त प्रमाणामध्ये वापरला तर त्वचा कोरडी पडते, लाल होते, त्वचेला भेगा पडतात आणि त्याचा ऱ्हास होतो. चेहऱ्याचा त्वचारोग, डर्माटायटिस वेनेनोटा, रिसस टॉक्सिकोडेंड्रॉन त्याला असे म्हटले जाते. आता त्वचा रोगाची लक्षणे काय आहेत? त्वचा रोगाच्या स्वरूपानुसार त्याची लक्षणे दिसतात. पहिले लक्षण म्हणजे त्वचा लाल दिसते, नंतर सूज येते, नंतर सूक्ष्म फुटकळ्या दिसतात. त्या फुटकळ्या फुटल्या तर त्यामध्ये द्रव पदार्थ पाझरतो. याला ओलसर त्वचा शोथ असे म्हणतात. नंतर द्रव वाळून खपली तयार होते. काही रुग्णांमध्ये त्वचा शोथ होतो आणि कोणताही उपद्रव न होता बरा होतो. आता याची कारणे काय आहेत? काही रासायनिक पदार्थामुळे त्वचा शोथ म्हणजे त्वचेला सूज येते. ही रसायने बाहेरून किंवा आतून मध्ये रक्तामध्ये शिरतात. त्वचा रोग निर्माण करणाऱ्या अंदाजे 100 वनस्पती आहेत. या वनस्पतीचा त्वचेला स्पर्श झाल्यावर 1-2 तासातच त्वचेवर सूज येण्याची लक्षणे दिसतात. रासायनिक कारखान्यामध्ये काम करणाऱ्या बहुधा हातावर त्वचारोग होतात. ॲट्रोपिन, बेलाडोना, कार्बोलिक ऍसिड, आयोडीन, पारा, सल्फ व पेनिसिलिन, गंधक, टार, टर्पेंटाइन यामुळे सुद्धा त्वचारोग होतो. केसांचा कलप, विरंजके, त्वचेला लावायची रसायने, नखांची पॉलिश, अत्तरे, लोकर, रेशीम, नायलॉन, फ्लोअर वॅक्स आणि विविध प्रकारची डिटर्जंट यामुळे सुद्धा त्वचारोग होतो. अयोग्य आहार, अजीवनसत्व आणि पॅन्टोथेनिक ऍसिड याचा अभाव आणि मानसिक कारण यामधून सुद्धा त्वचारोग होतो. यावर उपचार काय आहे? त्वचारोग होण्याची अशी अनेक कारणे आहेत. तसेच उपचाराचे अनेक प्रकार आहेत. परंतु त्वचारोगाचे कारण शारीरिक असेल, अंतर्गत असेल तर रुग्णाने 1 आठवडा फळे खाऊन उपवास करावा. दिवसातून 3 वेळा संत्री, द्राक्षे, सफरचंद, अननस, पपई अशी फळे दर 5 तासांनी खावावी. उपवास काळामध्ये काही दिवस नियंत्रित आहार घ्यावा. न्याहारीमध्ये संत्र्याचा रस घ्यावा. दुपारच्या जेवणामध्ये कोशिंबीर, मनुके, अंजीर, खजूर असे पदार्थ खावे. रात्रीच्या जेवणामध्ये पालक, कोबी, गाजर, फ्लावर यापैकी काही उकडलेल्या स्वरूपामध्ये घ्याव्यात. सुकामेवा आणि ताजी फळे खावी. दुधाचे पुडिंग, जेली, जॅम, पेस्ट्री, मसाल्याचे पदार्थ, साखर, मैद्याचे पदार्थ, चहा, कॉफी, शीतपेये घेऊ नयेत. नियंत्रित आहारानंतर हळूहळू संतुलित आहार सुरू करावा. आहारामध्ये बिया, कवच फळे, धान्ये, भाज्या आणि फळे असावीत. ताजी फळे आणि कोशिंबीर यावर भर द्यावा. रोगाचे स्वरूप तीव्र असेल तर पुन्हा एकदा 3 दिवसानंतर लंघन करावे आणि 10 दिवसाचा नियंत्रित आहार घ्यावा. नंतर नेहमीचा पौष्टिक आहार घ्यावा. आठवड्यातून 2-3 वेळा पोट साफ होण्यासाठी कोमट पाण्याचा एनिमा घ्यावा. आठवड्यातून 2-3 वेळा इप्सम सॉल्ट घातलेल्या उष्ण पाण्याने स्नान करावे. दिवसातून 2 वेळा इप्सम सॉल्ट पाण्याने त्वचारोग झालेला भाग धुवावा. यासाठी तांब्याभर पाण्यात 100 ग्रॅम इप्सम सॉल्ट टाकावे. नंतर त्या भागावर बदामाचे तेल लावावे. रुग्णाने साखर, रिफाइंड कर्बोदके, चहा, कॉफी आणि इतर अनैसर्गिक पदार्थ खाऊ नयेत. फळांचा रस आणि भाज्यांचा रस भरपूर प्रमाणामध्ये घ्यावा. सफरचंद, गाजर आणि सेलरी याचा मिश्र रस त्वचा रोगावर अत्यंत गुणकारी आहे. प्रत्येक वेळी 175 मिलीग्राम असा एकंदर 525 मिलीग्राम मिश्र रस रोज घ्यावा. त्वचा रोगावर कोणताही औषध लावू नये.
त्वचारोग बाह्य कारणामुळे झाला असेल तर बदाम तेल किंवा बेकिंग सोडा म्हणजे बायकार्बोनेट सोडा मिसळून त्या भागावर लावा. हे अल्कली गुणधर्माचे असल्यामुळे विषारी आम्लधर्मी पदार्थाचा नाश होतो. बदाम तेलामुळे त्वचा नरम पडते. रुग्णाने थोडासा व्यायाम करणे आवश्यक आहे. पहिला लंघन काळ संपल्यानंतर नियंत्रित आहार सुरू करावा. योगासने सुरू करावी. त्यामुळे रक्त शुद्ध होते आणि शरीरामध्ये विषारी घटक वाढलेले आहेत ते कमी होतात. रुग्णाने शारीरिक आणि मानसिक विश्रांती भरपूर घेणे आवश्यक आहे. थंडीपासून दूर राहावे. खाणे आणि झोपणे याच्या वेळच्या वेळी पाळणे आवश्यक आहे. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.